मन मंदिरा गजर भक्तीचा. एक मोळी विक्या होता, म्हातारा होता, वयाने थकलेला होता, चालला होता. ओझं सहन होईना, म्हणला देवा सोडो बाबा, म्हणला. खाली मुळी टाकली, घेऊन चल एकदा, कसंही सोडव याच्यातून. किती दिवस मुळ्या व्हायच्या, किती दिवस काय व्हायचं. देवालाही बरोबर वाटलं, म्हणलं याचं म्हणणं चुकीचं आहे, वाजवीपेक्षा जास्ती जगवलं याला आपण. आणि या काळामध्ये त्यांनी एवढ्या मुळ्या व्हायच्या हे चुकीचंच आहे. देवीन उभं राहिले, म्हणले चला. ते म्हणले कोण आपण? म्हणले मी देव. असं होय? यम म्हणले मी. असं होय? मग कुठे? नाही म्हणले तुम्हाला वर घेऊन जायला आलो. हां म्हणले तुम्हाला कोणी बोलवलं? ते म्हणले आत्ता तुम्हीच म्हणला ना देवा द्याव. ते म्हणले मोळी माझ्या खाली पडली, ती डोक्यावर उचलून ठेव, एवढ्याकरता बोलवलं. ती खाली पडलेली मोळी मला डोक्यावर ठेवता येत नाही, उचलून घेता येत नाही, म्हणून यम म्हणला माझा हे बाप निघाला असतो. हा माणूस खरंच सगळ्याचा बाप आहे. अहो देव असून सुद्धा तो कळणारा जो आहे तो माणूसच आहे. मनुष्य जन्मातच देव कळतो, बाकीच्या कोणत्या जन्मात कळतच नाही, हे म्हणून बापच आहे तो. आता मला सांगा, असा एक मार्ग इकडे गेला, मग माणसांना वाटतं याच्यातून मुक्त व्हावं. किती बाई मुलांना कंटाळली तरीसुद्धा मुलांना बघितल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही, हे वास्तव आहे. काय तेव्हा असा एक मार्ग, कालच्या प्रवचनातून एक कडवं घेतलं होतं, उपजोनी पुढती येऊ पुन्हा जन्माला येऊ. आता काय हे तुकाराम महाराजांचं भूमिका आहे. वारकरी तर रोज मागत असतो, हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. तुम्हाला काय वाटतं, तुकाराम महाराजांना संसारात ताप माहिती नव्हता? अहो अभंगच आहेत तसे. संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, बहुनागविलो बहुपांगविलो, बहुदिवस झालो कासावीस, म्हणून तुझे आठविले पाय, येऊ माझे माये पांडुरंगे. माणसं म्हणली बघा तुकाराम माणूस संसाराला नावं ठेवतात. तसं नाही आहे. तू भेटत नाहीस म्हणून त्रासदायक आहे. तू जर बरोबर असेल तर कशाला त्रासदायक? नाही कळलं? अर्थसुद्धा नीट लावा ना. संसार त्रासदायक काय नाही का? नवरात घरात असल्यानंतर ना बायकांना इतका त्रास होत नाही संसाराचा, म्हणजे चांगला नवरा. म्हणजे आपलं क्लिअर कट केलेलं बरं ना. काय मग तो असला ना म्हणजे तिला काही त्रास नसतो. मुलांच्या फिया बघणं, अमकं बघणं, सगळं तो बघत असतो, काही भानगड नाही, निवांत चाललेलं असतं. मग तो बाहेरगावी गेल्यानंतर ती म्हणते अहो काय आता या ना लवकर. अगं काय झालं कमी? येताना तुला गरम होतो म्हणून AC लावून दिला. अहो पण AC लावून दिला, पण तुम्ही कुठे आहे? अर्थ कळला का? हरिविना शून्य शेजारुगे माय. तुम्ही असाल तर त्या घराला शोभा आहे. घरात वस्तू सगळ्या उपलब्ध आहेत पण तुम्ही नाही ना. तसं संसार दुःखमूळ काय? संसारात का तापलो? तुम्ही नाही ना. म्हणून तुझे आठविले पाय, येऊ माझे माय पांडुरंगे. पांडुरंगा तू बरोबर असल्यानंतर मग मला कशाची चिंता नाही. मग तेच तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात, आता एवढा जर संसार तापदायक आहे तर हिचं माझी असं जन्मजन्मी तुझा दास का? आणि प्रतिज्ञा केली, घेईन मी जन्म याजसाठी देवा आणि तुझी चरण सेवा. प्रतिज्ञा, घेईन मी जन्म, घेईन जन्मांतरे हेची कराया खरे. प्रतिज्ञा, घेईन जन्मांतरे, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि दुसरे जे महात्मे आहेत आमचे हरिपाठाचे महात्मे, ते म्हणतात द्यावं सोडून अवघाची संसार सुखाचा करीन.
काय संकल्पना आहे. एवढी माझ्यात ताकद आहे की तुमचा सगळ्यांचा संसार सुखाचा करीन, पण एक करा, हरिमुखे म्हणा. कुठे आलो आपण? अवघाची संसार सुखाचा करीन. हां, तुम्ही माझ्याबरोबर चला. अहो मी खूप केलो, तुम्ही माझ्या आयुष्यावर जाऊ नका. मागे बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. तुम्ही आता ह्या 16 वर्षाचं आयुष्य जाऊ नका. योग काय, याग काय, जप काय, तप काय, ध्यान काय, धारणा काय, सर्व करत आलो आहे. आणि आता निश्चिंती झाली आहे की खांद्यावर पत्ता घेऊनच वारी करायची. हा फायनल निर्णय आहे. काय आता हे योग बिग सगळे करून बघितले, कारण परंपराच आमची योगाची आहे. जय मार्गीचा कापडी महेश अजूनही. शिवाने सुद्धा योगमार्ग स्वीकारला, पण शिवाने योगमार्ग स्वीकारून सुद्धा राम राम म्हटलं. जप कशाचा केला? श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. मग शिवा एवढा जर योग श्रेष्ठ होता तर राम राम का नाही म्हणले? हा योग आला नव्हता, आता आलाय. आता कळलं की रामच श्रेष्ठ आहे, नामस्मरण श्रेष्ठ आहे. आणि म्हणून नामस्मरण म्हटल्यानंतर हे बघा, कोणाचं तरी नाम लागतं आणि ज्याचं नाम असतं तो सगुण असतो. म्हणून हरिपाठामध्ये देव कोण आहे? द्वारकेचाराने सांगितलेच आहे तुम्हाला. सगुण साकार परमात्म्याची उपासना आहे. वारकरी संप्रदाय हा सगुण उपासक आहे. हे पक्क नीट लक्षात घ्या. पटो न पटो, पण वास्तव्य असंच आहे. सगुण उपासक आहे बरं का. आता गणपतीला लाईन लागते बरं का. कशा करता लागते? सगुण गजाननाचं दर्शन घेण्याकरता. बरोबर आहे ना? पंढरपूरला गोपाळपुराच्या पलीकडे लाईन जाते का? सगुण पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता. बरोबर आहे ना? म्हणजे सगुण बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. ते सगुण कसं आहे हे माहिती आहे. सकाळ संध्याकाळ त्याची पूजा करतोय, फोटोत बघतोय, मनामध्ये ध्यान करतोय, तरी पण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. इथे आलं. आवडतं कोणचं ध्यान? कटावर कर ठेवलेलं आवडतं, बाकीचं कोणचं आवडत नाही. रामाचं नाव आहे पण ध्यान विठ्ठलाचं आहे. कृष्णाचं नाव आहे पण ध्यान विठ्ठलाचं आहे. कृष्ण कसा आहे? राम असा ठाण मान उभा आता धनुष्यबाण घेऊन. कृष्ण कसा आहे? त्रिभंगी देवळा ठाण मांडोनी आमाय. 3 ठिकाणी असा कमरेत, 3 ठिकाणी पुन्हा पाय वाकडा असा हा. म्हणून आयुष्यभर वाकडाच हा. माझं बोलणं कळलं का? कृष्णाच्या चरित्राचं अवलोकन केलं तर तुम्हाला कळून येईल. इथून तिथून वाकडा. जन्माला आला तोच तुरुंगात. अरे काय आता करावं, काय तुला करावं? म्हणून तुरुंगात जे जातात त्यांनी वाईट घेऊ नये, तेथे सुद्धा देव आहे. जन्माला आल्यानंतर मृत्यू हा येणारच आहे, सुटणार नाही. मला एकाने विचारलं जन्ममरणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हटलं काही नाही, मी डबल ओझं घालत नाही. जन्म तर आला ही चूक झालेलीच आहे. आता मरणातून सुट म्हणजे झालं. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यापेक्षा एका मरणातून तरी सुट ना. जन्म आता घडले, तुझ्या वडिलाची चूक, दुसरं काय सांगू मग? किंवा देवाची चूक म्हणू. घडलं, आला जन्म, हो ना मुक्त. अवघड आहे. आणि कोण मुक्त व्हायला झालेलं सांगायला आला की वा तिथे सगळं? मुक्त अवस्था म्हणजेच मृत्यू. माझं बोलणं कळलं का? थोडंसं नीट लक्षात घ्या. आपल्याला काही कोणाचं खंडन करायचं नाही आहे, फक्त कसे मार्ग जातात.
माझं म्हणणं कळलं का? ही प्रवचनं खंडन मंडन करण्याकरता नाहीत, फक्त मार्ग कसे जातात. का एक मुक्तीकडे जातो म्हणून सलोकता समीपता संयुज्यता हे तोच विषय चालला आहे. एक मुक्तीकडे जातो आणि ज्ञानोबराय भक्तीचा मार्ग सांगतायत. हरिमुखे म्हणा. नाही आता मुक्त कशातून होता? नाही काय काय सोडता येतं ते तरी बघू. काय सोडता येतं नाही का? किंबहुना श्रावण मास आलाय, आता सोडायची पाळी आली म्हटलं तर प्रत्येक वेळेला जे सोडलंय त्याचीच आठवण होते. आता काय तशी माणसंही कोणी राहिली नाहीत एवढी. अगदी श्रावण मास पाळलेला, एकादशी पाळत नाहीत. एकादशी पाळत नाही ते बाकीचं काय. आणि एकादशी ठाऊकसुद्धा नसते. एका महाराष्ट्रीयन माणसाला म्हटलं आमच्या आज एकादशी आहे, म्हणजे काय असतं काय सांगू मी. नाही काही नसतं म्हटलं. दशमीच्या पुढे एकादशी असते आणि द्वादशीच्या मध्ये असते. काय कळलं काय कळलं नाही किंवा कळलं नाही हे म्हणणं बरोबर वाटणार नाही म्हणून हां नाही म्हटलं. मला जेवणाबद्दल सांगायचं आहे, फराळाबद्दल. हां म्हणजे काहीतरी निराळ असतं का? म्हणजे कळलं परंपरा कशातली आहे, सांगायची गरज नाही, तेव्हा त्या सोडून विषय. एकानाही किटकिट नको आहे म्हणून मुक्तीकडे जात आहेत. बायका तर सतत मुक्त व्हायला मागतायत. देवा सोडो रे सोडो, माझ्याच वाटणीला कुठून आणलंस हे. काढ याच्यातून एकदा बाहेर मला. नवरा असा कार्टी अशी, देवा का मला मरण येत नाही. आता देव प्रत्येकाला विचारून मरण पाठवेल बरं का. आणि खरंच जर मरण विचारून पाठवलं ना तर कोणीही मरण पाहिजे असं म्हणणार नाही. तुकाराम महाराज म्हणले, मरण जो मागे गाढवाचा बाप. मरण जो मागे तो गाढवाचा बाप असं तुकाराम महाराज म्हणाले. मन मंदिरा गजर भक्तीचा.